आणि क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती हा प्रश्न विचारलेला आहे. कसा सोडवायचा मग? आपल्याला क्रमशः 21 पासून असं विचारलंय, याचा अर्थ क्रमशः म्हणजे काय? एकानंतर एक. आता शेवटची संख्या किती आहे? 90. लक्ष देऊन बघा, 90. 90 मधून 21 वजा करायचे. आता हे 10 मधून 9 गेले, 10 मधून 1 गेला, 9 राहिले. इथं 8 झाले, 8 मधून 2 गेले, 6 राहिले. म्हणजे वजाबाकी 69 आली. आता काय करायचं? या 69 मध्ये 1 मिळवायचा. हे झाले 70. याचा अर्थ काय की 21 पासून 90 पर्यंत एकूण 70 संख्या आहेत. पुढं काय करायचं? सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली. मग आता बेरीज कशी काढायची बघा. काय करायचं? ही 21 पहिली संख्या अधिक शेवटची संख्या 90 भागिले 2, त्याला 2 न भागायचं आणि जेवढ्या एकूण संख्या आहेत 70 संख्या त्याच्यानं गुणाकार करायचा. काय होईल मग या ठिकाणी? आता 90 आणि 21 ची बेरीज करू. ती येते 111 भागिले 2 अधिक गुणिले 70. आता 2 ने 111 ला तर भाग जात नाही, हे विषम संख्या आहे आणि 2 ही समसंख्या आहे. आपण 2 ने 70 ला भागू. कसं होईल मग? 2 ने जर 70 ला भागलं तर इथं 111 ला 111 राहिले गुणिले 2 ने 70 ला भागू. 2 ने 70 ला भागल्यावर काय येत आहे? 42 6 हा शून्य खाली आला, 2 10 35 उत्तर येईल. म्हणजे याचं 42 6 1 उरला 10 झाले, 2 10 35. आणि हा जो गुणाकार आहे, आता गुणाकार किती येतो करून पाहूया. 111 गुणिले 35 3885. क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 17 ने भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? या प्रश्नामध्ये लक्षात घेण्याच्या बाबी काय आहेत? संख्या दिलेली नाही, x ही संख्या सांगितलेली आहे. 17 ने निशेष भाग जाणारी. निशेष याचा अर्थ बाकी शून्य उरली पाहिजे आणि विषम संख्या आहे. कशी आहे ती संख्या? विषम आहे. तर 17 ने भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या विचारलेली आहे. आता x ही कोणतीही संख्या, ती कशी आहे? ती विषम संख्या आहे आणि ती 17 ने भाग जाणारी, निशेष भाग जाणारी आहे. म्हणजे 17 ने भाग दिल्याच्या नंतर बाकी शून्य उरते. आता एखादी एक विषम संख्या पकडू, 17च पकडू. 17 ही विषम संख्या आहे आणि या 17ला 17 ने निशेष भाग जातो. मग 17 x म्हणजे जर 17 असं पकडलं, x म्हणजे 17 असं जर मी पकडलं तर 17 ही झाली विषम संख्या. 17 ही झाली विषम संख्या. आता यानंतर येणारी समसंख्या कोणती आहे? 17 ने भाग जाणारी. 17 ने भाग जाणारी म्हणजेच मी काय करतो? 17 मध्ये 17 मिळवतो. 17 मध्ये 17 मिळवले तर इथं झालं 7 आणि 7 14, हातचा 1, हिचं 34. आता 34 ही समसंख्या आहे. आता 17 ने भाग जाणारी 17 ही जर पहिली विषम संख्या पकडली तर त्यानंतर भाग जाणारी समसंख्या ती आहे 34, जी की ह्याच्यामध्ये एकदा 17 मिळवल्यानंतर मिळते. आता 34 मध्ये जर मी 17 मिळवले, 34 मध्ये 17 मिळवले तर 7 आणि 4 11 ला 1, हात 6 ला 1, 3 4 आणि 5 51. 51 ही विषम संख्या आहे. ह्याला पण 17 ने भाग जातो. मग पहिली जर विषम पकडली तर दुसरी सम आली, तिसरी विषम आली. आता मी मग 51 मध्ये 17 मिळून पाहतो. 7 आणि 1 8, 5 आणि 1 6. आता ही झाली 68, ही झाली सम. म्हणजे 17 ही जर विषम संख्या असेल तर 34 ही पहिली समसंख्या आहे आणि 68 ही दुसरी समसंख्या आहे. मग प्रश्नामध्ये आपल्याला दुसरी सम विचारली. मग x ही जर पहिली विषम संख्या असेल, विषम संख्या आहे,
तर x म्हणजेच 17. मग 17 मध्ये किती मिळवले म्हणजे 68 येईल. आता 17 मध्ये किती मिळवले, 17 मध्ये किती मिळवले, किती मिळवले म्हणजे किती येईल म्हणजे 68 येईल. आता याचं उत्तर आपण कसं काढतो, सरळ सरळ 68 मधून आपण 17 वजा करतो. म्हणजे 8 मधून 7 गेले 1 राहिला, 6 मधून 1 गेले 1 गेला 5 राहिले म्हणजे 51. जर मी या x मध्ये 51 मिळवू तर मला दुसरी विषम संख्या मिळते म्हणजे x अधिक 51 हे या प्रश्नाचं उत्तर होईल. पर्याय क्रमांक 3. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या इथं संख्येची झालं चुकून, संख्येच्या पुढील समसंख्या कोणती. आता इथं या ठिकाणी या प्रश्नामध्ये क्रमवार या शब्दाकडे लक्ष द्या. क्रमवार म्हणजे एकानंतर एक. आता एकानंतर एक येणाऱ्या विषम संख्येमध्ये दोन संख्यांचा फरक असतो, बरोबर आहे. आता त्यांची बेरीज दिलेली आहे y. तर सर्वात मोठी विषम संख्या आपल्याला विचारलेली आहे आणि त्या विषम संख्येच्या पुढची समसंख्या. आता कोणतीही विषम संख्या घेतली, उदाहरणार्थ 5 ही विषम संख्या घेतली तर 5च्या पुढील विषम संख्या कोणती येईल 7. ही क्रमवार विषम संख्या आहे. 7च्या पुढील क्रमवार 9, 9च्या पुढील क्रमवार 11. म्हणजे क्रमवार विषम संख्येमध्ये 2चा फरक आहे बघा. 7 मधून 5 गेले 2 राहिले, 9 मधून 7 गेले 2 राहिले, 11 मधून 9 गेले 2 राहिले. म्हणजे क्रमवार विषम संख्येमध्ये कितीचा फरक आहे 2चा फरक आहे. आता आपल्याला संख्या कोणत्या आहेत माहीत नाही, पण आपल्याला हे माहीत आहे की क्रमवार विषम संख्या आहेत. आता आपण कोणत्याही क्रमवार 3 विषम संख्या घेऊन पाहूया. बघा आता 5 पासूनच सुरुवात करतो मी. क्रमवार विषम संख्या जर 5 ही मी पहिली क्रमवार विषम संख्या घेतली तर त्यानंतरची क्रमवार येईल 7 आणि त्यानंतरची क्रमवार येईल 9. या 3 विषम संख्यांची बेरीज y आहे. आता याची बेरीज किती येते बघूया. 5 आणि 7 12, 12 आणि 9 21. याची बेरीज झाली 21. आता तर बेरीज y आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या. आता ह्याच्यामध्ये सर्वात मोठी विषम संख्या आहे 9 आणि 9च्या पुढील समसंख्या विषम संख्येच्या लगेच पुढं समसंख्या असती, 1चा फरक असतो. 9 अधिक 1 10, म्हणजे इथं 10 ही समसंख्या येईल. आता जर मी असं गृहीत धरलं की y म्हणजे 21, y म्हणजे 21, तर आता 21 वरून मला 10 हे उत्तर कसं काढता येईल ते आपण पाहू. बघा 21 वरून जर मला 10 हे उत्तर काढायचं असेल तर मला काय करावं लागेल. सुरुवातीला 21ला जसं की आपल्या पर्यायामध्ये प्रत्येक yला 3 न भागलेला आहे, मी या 21ला 3 न भागतो. 21 भागिले 3 बरोबर. याचं उत्तर किती येते 3 7 21 बरोबर. आणि मला उत्तर किती पाहिजे, माझी सर्वात मोठी संख्या आहे 9, मला 10 उत्तर पाहिजे. मग या 7 मध्ये मला किती मिळवावं लागेल 3. मग 7 आणि 3 10. आता जर मी 21ला 3 न भागल्याच्या नंतर जर मला त्यामध्ये आलेल्या उत्तरात 3 मिळवावं लागत असतील, जर y म्हणजे 21, आता मी काय म्हणतो 21 म्हणजेच y समजू, 21 म्हणजेच y. मग जर 21 म्हणजे y तर मला या 21 वरून 10 हे उत्तर आणण्यासाठी या yला सुरुवातीस 3 न भागावं लागेल आणि आलेल्या उत्तरामध्ये मला 3 ॲड करावं लागतील. म्हणजे माझं उत्तर होईल y/3 किंवा y भागिले 3 अधिक 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4. p ही एक समसंख्या आहे, तर त्यापुढील 39वी समसंख्या कोणती. आता या प्रश्नामध्ये एक समसंख्या दिली आपल्याला आणि त्यानंतरची 39वी सम विचारली. आता p ही एक समसंख्या, याचा अर्थ काय, p ही कोणतीही एक समसंख्या आहे. आता उदाहरणामध्ये आपल्याला समसंख्या माहिती आहे, आपण समसंख्या समजा पकडू 4. 4 ही समसंख्या आहे. आता 4च्या नंतरची पहिली समसंख्या कोणती, तर 4च्या नंतरची पहिली समसंख्या येईल, 4च्या नंतरची समसंख्या आहे 6, 6च्या नंतरची संख्या आहे 8, 8च्या नंतरची संख्या आहे 10. म्हणजे या प्रत्येक संख्येमध्ये 2चा फरक आहे बघा. 6 मधून 4 गेले 2 राहिले, 8 मधून 6 गेले 2 राहिले, 10 मधून 8 गेले 2 राहिले. म्हणजे क्रमवार ज्या समसंख्या येतात त्या क्रमवार संख्यांमध्ये 2चा फरक आहे.
आता जर असा विचार केला की 4च्या नंतरची 5वी समसंख्या कोणती, तर ही झाली पहिली, ही झाली दुसरी, ही झाली तिसरी, चौथी येईल 12 आणि मग 5वी येईल 14. मग 5वी समसंख्या 4च्या नंतरची आली 14. या प्रत्येक संख्येमध्ये 2चा फरक आहे. मग आपल्याला असं नाही का करता येणार की 4 अधिक, आता प्रत्येक संख्येमध्ये 2चा फरक आहे. बघा ह्या किती संख्या आहेत, 5. 5 गुणिले 2 करू आपण, 5 2 10, 5 गुणिले 2 करू, 2चा फरक आहे म्हणून 5 संख्येचे 5 गुणिले 10, 4 अधिक 10 बरोबर 14. म्हणजे जर 2चा फरक आहे आणि त्या संख्या जर 5 आहेत, तर त्या 5 संख्येला जर 2 मी गुणलं आणि तेवढी जर पहिल्या जी समसंख्या आहे त्याच्यामध्ये मिळवलं, तर ती उत्तरी 14 बरोबर आलं. म्हणजे 4च्या नंतरची 5वी समसंख्या 14 आली. आता इथं आपल्याला संख्या नाही दिली, पी ही संख्या दिली, कोणतीही संख्या. मग जर पीच्या नंतर मला 39वी समसंख्या पाहिजे असेल, तर मी काय करायला पाहिजे, त्या 39ला 2 गुणलं पाहिजे. 2 18 18 1 बेत्रिक 6 1 7 78 आणि हे 78 मी या पीमध्ये मिळवले पाहिजेत. म्हणजे मला पी नंतरची 39वी समसंख्या मिळेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यापैकी मधली संख्या कोणती. आपल्याला काय सांगितलं या प्रश्नामध्ये, 3 संख्या आहेत, त्या क्रमवार आहेत आणि विषम आहेत. क्रमवार विषम संख्या त्यांची बेरीज दिलेली आहे 153, तर आपल्याला मधली संख्या विचारलेली आहे. आता संख्या कोणत्या आहेत माहीत नाहीत, अशा वेळेला काय करायचं आपण, x ही संख्या गृहीत धरू. समजा पहिली विषम संख्या x आहे. आता क्रमवार विषम संख्या असं म्हणलेलं आहे. आता बघा, जर समजा 5 ही मी विषम संख्या घेतली, तर त्यानंतर येणारी क्रमवार संख्या आहे 7 आणि त्यानंतर क्रमवार येणारी आहे 9. म्हणजे या संख्यांमध्ये कितीचा फरक आहे, 7 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे, 9 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. ह्याचा अर्थ काय, x ही जर संख्या विषम मानली, तर त्यानंतर क्रमवार येणारी संख्या ही x पेक्षा 2 मोठी असणार आणि त्यानंतर येणारी तिसरी संख्या ही त्या संख्येपेक्षा 2 मोठी असणार. म्हणजेच काय, तर बघा x ही पहिली संख्या होईल अधिक दुसरी संख्या काय होईल, x पेक्षा 2 मोठी, x अधिक 2 आणि तिसरी संख्या काय होईल, या संख्येपेक्षा 2 मोठी, म्हणजे x अधिक 2 अधिक 2. मग x अधिक 2 अधिक 2 म्हणजेच x अधिक 4. आणि यांची जर आपण बेरीज केली, बेरीज करायला मी या ठिकाणी x अधिक 2 अधिक x अधिक 4 यांची बेरीज जर केली, तर ती बेरीज किती येते, 153. आता काय करायचं आपल्याला, आपल्याला काही नाही, x ची किंमत काढायची आहे, म्हणजे आपल्याला मधली संख्या मिळून जाईल. बघा x, आता अशी बेरीज करताना x ची बेरीज करू, x अधिक x म्हणजे 3x अधिक 2 अधिक 4 म्हणजे 6 बरोबर 153. आता काय होईल, 3x ला 3x हे 153, हे अधिक 6 बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे जाऊन वजा 6 होतील बरोबर हे 3x. आता 153 मधून 6 गेले म्हणजे किती राहिले, इथं 113तून 6 गेले 7 राहिले, 147 होतील या ठिकाणी. आता या 3 आणि x हा सहगुणक आणि हा चल, ह्याच्यामध्ये काय असतं, गुणाकार असतो बरोबर. मग आता हा गुणाकार बरोबरच्या चिन्हांच्या पलीकडे जाऊन काय होईल, 147 हे भागिले 3 होईल. आपल्याला x ची किंमत काढायची, या 3ला मी तिकडं पाठवलं, मग x बरोबर किती होईल, 3 याला भागू, 3 चौक 12, 2 उरले, 3 9 27 म्हणजे x ची किंमत आली 49. मग x ही पहिली संख्या होती, x म्हणजे ही आली 49. दुसरी संख्या ही आहे x अधिक 2, x अधिक 2 म्हणजे ही झाली 51. आणि तिसरी संख्या ती झाली x अधिक 4, x अधिक 4 म्हणजे ती झाली 49 आणि 4 53. आता बघा, आपल्याला मधली संख्या विचारली, मधली संख्या म्हणजे x अधिक 2 म्हणजे 51, ही मधली संख्या आहे आणि म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे.